फायनली अपोलो बोट लागली आहे. मालदार लागली होती. मालदारच्या अगोदर अपोलो लागले, तर अपोलोने आपण आता जायचं आहे. जास्त गर्दी नाही येणाऱ्यांची, जाणाऱ्यांची गर्दी संध्याकाळी भरपूर असणार आहे. वरती सर्व चिल्लर कंपनी आहे बघा. सर्व लेडीज आहेत. सर्व आता खाली उतरायला लागेल. इकडे गर्दी बघा. लाईनमध्ये आहेत लोक. मी पण लाईनमध्येच आहे. त्या सर्व लेडीज वरती टेरेसवरती बसून मजा घेत होती. ते सर्व खाली उतरते बघा त्या साईडने. आणि आता जायला कमी गर्दी आहे, पण संध्याकाळी हीच गर्दी संध्याकाळी जायला भरपूर असणार आहे. कारण आज आहे संडे. तिकडून यायला तर कमी आहे, पण जायला भरपूर गर्दी असणार आहे. तर फायनली आता आपल्याला PNP किंवा मालदारची वाट बघायची नाही आहे. बघूया बोट मिळतं काहीतरी. मिळालं तर चांगलंच आहे, नाही मिळालं तर आपण 6ची बोट पकडू किंवा अजेंडा चालूच असतात. पण अजेंडाला 6 तास लागते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बसायला खूप कंटाळा येतो. मालदार मिळेल किंवा PNP तर ठीक आहे. चला, त्यासाठी व्हिडिओ दुसऱ्या दिवशी आपण एंड करूया असं मी ठरवलं. आणि मग काल मी व्हिडिओ एंड केला नाही, तर थोडीशी खरेदी केली. आमची मीटिंग पण झाली. आणि मी ज्या कामासाठी गेलो होतो ज्वेलर्समध्ये, ते पण काम माझं झालेलं आहे. आणि मेन माझा प्रॉब्लेम काय झाला की माझ्या क्लिप होत्या त्या 2 चुकून डिलीट झाल्या. आणि माझ्या माईकची बॅटरी संपल्याच्यामुळे माझे काही व्हिडिओ म्यूट झाले. आणि त्याच्यामुळे मला तो व्हॉइस ओव्हर करावा लागला. तर समजून घ्या तुम्ही. नमस्कार मंडळी, कोकणी अनंत या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बरेच दिवसांनी आज मी चाललो आहे मुंबईला. आणि मुंबईला जायचं कारण असं आहे की थोडं पर्सनली काम आहे, महत्त्वाचं आहे. गावाला पण जायचं होतं, पण गावाला जायचं मी कॅन्सल केलं. मला बोललोच मागच्या व्हिडिओमध्ये की आमचा शिंबा आहे तो बंद आहे, खेळ बंद आहे. पालखी आम्ही अशीच बाहेर नेतो, जाऊ शकतो असं काही नाही. पालखी जाते त्याच्याबरोबर आम्ही फिरतो, फक्त काय खेळगाडी नाचत नाही असं असतो. तर तो एक कॅन्सल झाला, त्याच्यामुळे ते दुःख आहेच. पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईला जायचा विचार होता. कमिटीची मीटिंग पण होती. तर एक पर्सनल काम निघालं, त्याच्यासाठी चाललो आहे. तर शेवटी मी ते सांगणारच आहे कशासाठी गेलो ते. 10:30 ते 11 वाजेपर्यंत मला तिथे पोचायचं आहे. 4-5 जण माझी वाट बघत असणार आहेत, मित्र माझे. तर त्यांच्याबरोबर थोडं बोलणं वगैरे करून, चहा नाश्ता करून नंतर पुढच्या कामाला सुरुवात होणार आहे. तर भाजी घेतली आहे मी थोडीशी. मी कधी पण मुंबईला जातो तर मित्रांसाठी थोडीफार जी आता शिल्लक आपल्या राहिलेली भाजी ती नेतो. तर बहिणीसाठी फणसाचे कोरे घेतले आणि डांब्याची शेंगा, आणि मित्रांसाठी केशवनी नव्हे, त्याच्यासाठी पण फणसाचे कोरे घेतलेत, म्हणजे पारे घेतलेत आणि शेंगा घेतल्या डांब्याच्या. एवढं वजन मला न्यायचं आहे. आता इथून मी निघणार आहे मांडवा जेटीसाठी. तिथून माझी 9:30 वाजताची मालदार बोट आहे. तिथून मालदार बोट पकडणार आणि जाणार गेटवे. गेटवेवरून परेल. परेल होऊन थोडं काम करणार इथे, आणि इकडे तिकडे थोडी खरेदी पण आहे, ते पण करणार दादरला जाऊन. आणि त्याच्यानंतर परत येणार आहे संध्याकाळी. तर संध्याकाळी तर होणारच आहे. जाताना मी बाईक नेणार आहे, कारण बाईक नेली ना तर मला यायला बरं पडतं. कारण रात्रीपर्यंत कशी बोट आहे ना, जेव्हा संध्याकाळी येते शेवटची म्हणा किंवा 6 वाजताची म्हणा बोट आली ना, तर धावत पकडायला लागतं ही बस. आणि मग ती उतरा, इथून नाक्यावरती या, आणि परत इथं कोणाला बोलवा मला न्यायला ये, मी आलो आहे. तर तो काहीतरी करत असेल तर त्याच्यासाठी काय करायचं, आपली स्कूटर न्यायची आहे. स्कूटर नेली की मांडवीला पार्किंग करायची आणि जायचं. आणि तिथून कोण गाडी वगैरे काही नेत नाही, काही ठिकाणी गाड्या पण चोरतात. तर फायनली आता आपण निघूया. 8:15 झालेले आहेत. जाईपर्यंत सावकाश सावकाश होणार तेवढे. भाजी घेतली, बॅग आहे पाठीवरती, जास्त वजन नाही आहे, पण हातामध्ये पिशवी आहे बहिणीची. निघू ना. स्कूटर चालू करतो, कारण 2 दिवस चालू केली नाही, त्याच्यामुळे त्याला किक मारायला लागणार आहे. तर इथे बघा बॅग माझी पाठीवरची, आणि भाजी घेतली बहिणीसाठी. अंकिता बसले इथे, बघते कधी जातोय ते. त्यासाठी ना ती बघते कधी येतो, की नंतर ती आपल्या दुसऱ्या कामासाठी ते, म्हणजे बंगलोमध्ये जाणार. कुणाला तर झोपलेलंच आहे, परीक्षा झाली म्हणजे त्याचं काही टेन्शनच नाही. तो झोपून राहणार आहे, कधी उठेल 11 वाजता 10 वाजता कधी. तर अंकिता जाणार आहे तर बंगल्यामध्ये काम करेल. मी घरी आहे, बंगल्यामध्ये जाऊन ती काम करणार आहे. कुणाल घरी आहे, आणि काहीतरी नॉनव्हेज पण मी आणून ठेवलेलं आहे, ती बनवतील दुपारी. कुणाला चिकन आहे ना, माझं रविवार आहे ना.
कुणाचे चिकन संपले ते खायला तिथलं विचार नाही तुम्ही त्याला आणायला पाठवून नाके होते. कुणाचे चिकन पण संपलंय, कुणालाच आणणार आहे जाऊन. आणि कुणाला आणायला गेला की मग जेवढे जे चिकन आणणार तेवढे त्याला पण पैसे लागणार खायला मग परत ना. हां, खरेदी करून आणणार काय. आता मी निघतो इकडून, तिला पण तिचं काम करू देत आणि येणार आहे मी संध्याकाळी. तर शिमग्याचा जो विषय आहे, तर यावर्षी आमचं कॅन्सलच झालं. यावर्षी मीटिंग वगैरे सर्व होऊन शिमगा चालू करायचा आम्ही प्रयत्न करू. तर फायनली आता मी मांडव्याला पोहोचलो आहे. गाडी वगैरे व्यवस्थित पार्किंग केलं आहे मांडव्याला. एक झाडाच्या बाजूला ठेवली आहे आणि व्यवस्थित जरा स्टँडवर ठेवली, नाही तर काय लोक दुसऱ्या गाड्या काढतात आणि आपली गाडी पाडवून जातात. तर मी आलो आहे तर PNP किंवा मालदार पकडायला. ते दोन्हीपैकी एक कुठली पण मला बोट मिळाली तर पण मी जाणार आहे. पण शक्यतो मला मालदारच पकडायचे आहे, कारण मी आरामशीर पोहोचणार आहे. कारण घाई करून उगाच 100-150 रुपये जास्त घालायचे नाही. मालदारचे 200 रुपये आहेत आणि बाकीचे 285 काहीतरी ACचे आहेत. आणि PNPचे कुठलेही बसा तुम्ही 285 रुपये तिकडे लागणारच आहे. तर माझे 85 रुपये वाचणार आहेत. त्याच्यासाठी मी जाणार आहे मालदारने. तर जाऊया मालदारला. आणि इथं बघा काम चालू आहे या साईडला. मी दर टायमाला येतो ना तर सूर्योदय झालेलं असतं. माझ्या उजव्या हाताला तुम्ही बघा तिकडे. आणि मला एक म्हणायचं आहे की मी जेव्हा येतो ना तर रोरो असते तिथं उभी, पण ह्या टायमाला मला रोरो दिसली नाही आहे. रोरो असते तिथं कायम उभी. मी येतो तेव्हा 9च्या टायमाला. तर फायनली आता आपण जेटीवर पोहोचलो. मला चालत यायचं नव्हतं, पण तिथं बग्गी मला भेटली नाही. बग्गीमध्ये बसलं ना की आरामशीर सोडतात इकडे या टायमाला. फायनली आता मला दिसते की रोरो तिकडे दिसत नाही. आता लागले फायनली अपोलो, आणि अपोलोने आता मला जायचं ठरलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता वरती पब्लिक आहे. एकदा जास्त नाही आहे, कमी आहे पब्लिक. आणि खाली सर्व उतरले टेरेसवरून. वरती सर्व लेडीज कंपनी आहे बघा, वरती लेडीज आहे सर्व. आणि ह्या साईडला बघा लाईन आहे. आता मी पण लाईनमध्ये तिकडे उभा आहे. आणि हे सर्व पोरी आहेत ना, पुढून जाऊन टेरेसवरती मजा घेत होते. आता सर्व खाली उतरत आहेत. तर फायनली आता मी ठरवलं आहे की PNP किंवा मालदारची वाट बघायची नाही, कारण याचं पण 200 रुपये तिकीट आहेच ह्याचं अपोलोचं. तर आपण फायनली ठरवलं की आता अपोलोने आपल्याला जायचं आहे. येताना आता जाताना आपल्याला गर्दी नाही भेटणार आहे, आणि येताना तिकडून नाही गर्दी, पण आता संध्याकाळी इकडून जाताना गर्दी आहे. तर फायनली आता तुम्ही बघू शकता त्या साईडने सर्व पब्लिक आता वरती येत आहे. आणि मी आता बघतोय आपला नंबर कधी येतो खाली जायचं तर. आणि संध्याकाळी लवकर आपल्याला परत यायचं आहे, कारण भारतीचा आता पण मला एक फोन केला की तुम्ही निघालात काय तिकडून. तर फायनली आता आपण इकडून निघतो मुंबईवरून. तर तुम्ही गर्दी बघू शकता. एका साईडने ते लोक सर्व पब्लिक धावत येत आहेत, कारण हे सर्व धावत जाणार आहेत बसमध्ये बसायला. धावत जाऊन बसमध्ये बसणाऱ्यानंतर पुढे ते जाणार आहेत. कारण इथून तुम्ही लेट गेला तर तुम्हाला स्टँडिंग तरी जावं लागेल, नाही दुसऱ्या बसची वाट बघायला लागणार आहे. चला फायनली आता आपण बसून आता अपोलोमध्ये बसलो आहे मी. 200 रुपये तिकीट आहे बघा. आणि तुम्ही माझ्या उजव्या साईडला बघू शकता की इंडियन नेव्हीची लढाऊ बोट आहे. ह्याच्या अगोदर मी विक्रमादित्य पण बघितले आहे. ते विमान वाहू नौका असते ते पण मी बघितलेलं आहे. इथं पार्किंगला होते. क्वचितच अशा बोटी आपल्याला हे बघायला भेटतात. आणि या साईडला बघा अजून एक दुसरी बोट आहे बघा. हे दुसरं आहे. आणि ह्याचे फोटो वगैरे काढायला अलाउड नसतात, तरी पण लोकं काढतात फोटो शूटिंग वगैरे. पण काही प्रॉब्लेम असला किंवा त्याच्यासाठी जे लोकं बाहेर पार्किंगला असतात, नाहीतर डॉकमध्ये असतात त्या साईडला. कामासाठी आलेले असतात, काही रिपेअरिंग वगैरे काही जे असेल त्याच्यासाठी. आता ह्या बाहेर आपल्याला बोटी क्वचितच दिसतात, इथे नसतातच बोटी. तर आता फायनली आपल्याला समोर मुंबई दिसते ते बघा. तिकडे ससून डॉक आहे. मी ससून डॉकला पण पहिल्यांदा जायचा मच्छी वगैरे आणायला. तर आता मी जायचं तेव्हा ते पत्र्यासारखं दिसतंय ते. आणि फायनली आता आपण 10 मिनिटात तर मंडळी आता उतरलो मी गेट ऑफ इंडियाला. बोटीमधून बाहेर आलो आहे आणि चाललो आहे बाहेरच्या दिशेने. इथे एक वॉशरूम होता, इतका घाण होता गेट ऑफ इंडियाचा. तर मगाशी मी गेलो आता,
तर एकदम चकाचक केलं आहे. मस्त. मी तिथे जायचंच नाही कधी, पण आता मस्त बनवलं आहे आणि फायनली मी आता बाहेर जातोय आणि इथे थोडा वेळ उभा राहून फोटो वगैरे घेतोय ह्याचा गेट ऑफ इंडिया स्ट्रक्चरचा आणि ताजमहलचा. कोणालाही हौस असते फोटो काढायची. गेट ऑफ इंडियाच्या चेकपोस्टमधून आता मी बाहेर निघालो आहे आणि सरळ चाललो आहे मी आता बस पकडायला. बसचं तिकीट असणार आहे ₹12. आता मला माहिती आहे गेल्या वर्षी ₹6 होतं. आता यावर्षी ₹12 तिकीट केले त्याने आणि हा माझ्या समोर एक गेट आहे तो कायम बंद असतो. पण ह्या लोकांनी आता तो उघडला आहे. मला माहिती नाही कशासाठी उघडला आहे. पण समोर एक गाडी दिसते बहुतेक त्याच्यासाठीच उघडला असावा. तर बसने मस्तपैकी एसीमध्ये बसून आपल्याला जाता येतं ₹12 मध्ये. चला फायनली बस पकडूया आपण. आता बसमध्ये बसलो आहे आणि बसमध्ये बसलं तर मला इकडच्या जुन्या आठवणी कायम आठवणीत येतात, की ह्या टाईपमध्ये मी फोर्टला कामाला होतो या टायमाला आणि त्या टायमाला मी कुरिअरमध्ये पण काम करायचो इकडे फोर्टला. ज्यावेळेला 1992ला बॉम्बस्फोट झाले स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंगमध्ये बँक ऑफ बरोडामध्ये, तेव्हा 1 तास अगोदर मी त्या बिल्डिंगमध्ये उपस्थित होतो डॉक्युमेंट देण्यासाठी बँक ऑफ इंडियामध्ये. 1 तासाच्या नंतर मी बाहेर गेलो. त्याच्या बॅक साईडला न्यू इन्शुरन्स बिल्डिंग आहे. त्याच्या पाचवरती आम्ही जाऊन कॅन्टीनमध्ये जेवण वगैरे करायचे आहे. म्हणजे जेवण करून 1 तासानंतर आम्ही निघालो आणि ओव्हल मैदानामध्ये गेलो आणि इकडे स्फोट झाला. फक्त 1 तासाचा फरक होता आमच्यामध्ये, की बॉम्बस्फोट आले. नाहीतर आज मी इथे दिसलो नसतो. तर आपलं लक असतं किंवा आपलं नशीब म्हणा, तो गोष्ट वेगळी आहे. तर इथल्या आठवणी आम्ही कुरिअरमध्ये काम करायचे. फोर्टला मी गल्ली-गल्लीतून कुरिअरमधून फिरायचो. फोर्टमध्ये कामाला होतो तेव्हा. नंतर मी तिथून काम सोडलं. तर चला फायनली आता आपण सी-एस-टी स्टेशनला पोहोचलोय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. पहिल्यांदा आपण तिकीट काढून घेऊया आणि नंतर आपण आतमध्ये जायचं आहे. तर फायनली आता आपण तिकीट काढलेलं आहे आणि आता मी चाललोय प्लॅटफॉर्मवरती. प्लॅटफॉर्मला बघतो तर कुर्ला गाडी लागलेली आहे ते. कुर्ला गाडी पकडतो कारण मला परळला पोहोचायचं आहे आणि भारतीयचे आत्तापर्यंत 2 फोन होऊन गेले, की तुम्ही कुठे आहेत? तर मी म्हटलं आत्ताच कुर्ला गाडी मी पकडतोय, सी-एस-टी स्टेशनला आहे आणि 10 ते 15 मिनिटात मी परळला पोहोचतोय. तर फायनली आता मी गाडी बघतोय. कुर्ला गाडी पकडायची की फास्ट पकडली तर मला दादरला जायला लागेल. पण परळलाच जायला लागेल कारण भारती दादरला आहेत. मी त्यांना बोललो तुम्ही परळला या. मध्ये बस बहिणीला पिशवी आणली होती भाजीची, ती माझ्याकडेच आहे आणि ती मी देणार होतो भारत्यानं परळला. तर भारती आहेत आता दादरला. तर दादरला जर मी गेलो तर मला परत परळला चालत यायला लागेल त्या इथून कैलासला शिवालाच्या इकडून. तर भारत्यानं बोललं तुम्ही या परळला, मी पण थांबतो इथे. तेव्हा त्यांच्याकडे गाडी होती, बुलेट होती. ते तिथून दादरवरून येणार आहेत परळला. तर स्टेशनला येणार नाहीत, तिकडे पुढे ब्रिजच्या खाली थांबलेत. तर आता मी इथून उतरणार आहे परळला आणि तिथून चालत जाऊन मग त्यांना ते भाजी देणार आहे त्यांची आणि मग माझ्याकडे थोडं वजन कमी होईल. माझ्याकडे बॅग आणि एक पिशवी आहे. म्हणजे वजन माझ्याकडे बरंच आहे. त्यांना पिशवी त्यांची देऊन टाकेन त्यांना आणि मग तिथून केशव भिंगे, केशव निनामे हे त्यांची तिकडे मीटिंग चालू आहे फंडाची वगैरे. तर मला जायचं आहे ज्वेलर्सवाल्याकडे. तर ज्वेलर्सवाल्याकडे जाऊन नंतर परत भारती पण येणार आहेत आम्हाला भेटायला तिकडे, की जेवण वगैरे आम्ही करू नाश्ता-बिष्टा. आता बघूया भारती इथं नाश्ता करतात काय? मी थांबलोय त्यांच्याकडून नाश्ता करायचा. तर आता मी उतरतोय. चला परळ स्टेशन आलेलं आहे. फायनली आता परळ रेल्वे स्टेशनवरती मी उतरलोय आणि ईस्टला आलोय. अ, बरेच दिवसानं आलोय. बघितलं तर आता ब्रिजचं पण तोडफोड चालू आहे इथे. मागे मी आलो तेव्हा फक्त तोडच होते. आता पूर्ण त्यांनी प्लेन वगैरे करून टाकलंय सर्व. तर ह्या साईडला एकदम क्लीन बघा पार्किंग पण आहे वरती बाईकची पार्किंग पण आहे. मी बघते एका साईडला. तिकीट वगैरे काढायला मस्त ऐसपैस जागा झाली आहे. पहिल्यांदा बघ खिचाड होता आणि सर्व फेरीवाले पण होते आणि इथे टॅक्सीवाले पण लागायचे. पण ते ठीक होते टॅक्सीवाले पण इथून चालत जायला लागायचं नाही. टॅक्सी पकडली की डायरेक्ट टाटा हॉस्पिटलच्या इथं आपण भोईवाड्यात गेलो. तिथं काम असतं आणि तिथे ज्वेलर्सवाला आहे. तर पहिल्यांदा काय करणार भारताना मी इथे भाजी वगैरे देणार आहे परळला आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे ज्वेलर्सवाल्याकडे केशवला घेऊन, केशव भिंगेना घेऊन आणि केशव निनावे आणि बाकीचे आमचे मित्र आहेत. ते पण त्यांची मीटिंग चालू आहे, फंडाची मीटिंग चालू आहे. तर त्यांची मीटिंग संपली आणि ते जेवण वगैरे करून दुसरे मला थोडी भांडी पण खरेदी करायची आहेत आणि कुणालसाठी टी-शर्ट वगैरे घ्यायचं आहे. मला पण एक पॅन्ट घ्यायची आहे जीन्स. तर असं पुढचं आहे. तर बघू किती वेळ लागतो त्यांच्या मीटिंगला. मीटिंगवरती डिपेंड आहे की पुढे किती टाईम लागणार आहे ते आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जेवायला जाणार आहेत. तर आता इथे भारती पण मला दिसतायत समोर भारती आलेले आहेत. बघा अगोदरच पिशवी घेऊन ठेवलं आहे. त्यांना आपली भाजी देऊया आणि नंतर आपण निघूया
केशव भिंगेंना भेटायला. त्यांना भाजी दिली आहे. आता ते आपले बुलेटवरती लावून निघाले आहेत. चला आता इथे बघा केशव भिंगेंना मी भेटलो इकडे आणि त्यांची मीटिंग चालू आहे जोरात. मुलांची कधी मीटिंग संपते काय मला माहिती नाही. 5 ते 6 लाखाचा त्यांचा हिशोब आहे. मी त्यांना म्हटलं माझ्याकडे द्या, कारण मी कोंडवाडीचा खजिनदार आहे. फटाफट तुमचा मी हिशोब करून देतो. तर बोलला तू तुझं बघ खजिनदारीचं, आम्ही आमचं बघतो. तर म्हणे ठीक आहे तुम्ही करा. तोपर्यंत मी टाईमपास करत इकडे व्हिडिओ बनत थांबलो. तर केशवला म्हटलं यांचा हिशोब होऊ दे, तोपर्यंत आपण जाऊया ज्वेलर्सकडे. ज्वेलर्सकडे आम्ही जाणार आहेत आता आणि तिकडून सर्व त्याचं भागवून परत ह्यांना घ्यायला आम्ही इकडे येणार आहे. तर ह्यांचं काय आटपतं असं काय मला वाटत नाही आहे. मंडळी सर्व कामं आटपून आता मी आलो आहे गेट ऑफ इंडियाला. हिरो स्टॉकीजवळ सर्वांना थांबवलं आहे, कारण कोणतरी मंत्री वगैरे येणार आहे. तर त्याच्यासाठी बस पुढे जात नाही गेट ऑफ इंडियाला. म्हणजे ताजमहलचा जो गेट आहे ना तिथे सर्व बस जातात. कधी सर्वांना थांबवलं आहे आणि हिरोस इथून सर्व चालत. तर मला वाटतं की 3:45ची मालदार मला मिळेल तर बरं होईल. शक्य जेवढे धावायचा प्रयत्न करतो. 3:30ची असते पण 3:45पर्यंत सुट्टी आहे मालदार. त्याच्यानंतर मला PNP आहे. बघू कुठली बस भेटते. तर सर्व कामं आटपले, जेवण वगैरे झालं होतं. भारती पण आली होती जेवायला. आम्ही 4 ते 5 जण होतो, म्हणजे टोटल आम्ही 6 जण होतो. 6 जणांनी आमचं जेवण वगैरे सर्व आटपलं आणि निघालो अलिबागला. भारती गेले आपल्या कामाला आणि बाकीचे आपापल्या घरी. चला बघूया बोट मिळतं काहीतरी. मिळालं तर चांगलंच आहे, नाही मिळालं तर आपण 6ची बोट पकडू. किंवा अजेंडा चालूच असतात, पण अजेंडाला 1.25 तास लागते. त्याच्यामध्ये बसायला खूप कंटाळा येतो. मालदार मिळेल किंवा PNP तर ठीक आहे. चला काल संध्याकाळी व्हिडिओ एंड नाही केला मी, कारण मुंबईवर येताना माझी दमछाक झाली होती. माझी मालदार बोट सुटली फक्त 5 मिनटासाठी. बोट सुटून जस्ट पुढे गेली होती. फक्त 5 मिनटासाठी माझी मालदार बोट निघाली पुढे आणि त्याच्यामुळे मला यायला थोडा उशीर झाला. तर काळ आल्याच्या नंतर दमलो होतो, तर व्हिडिओ एंड नाही करता आला मला. तर मला अजिंठा बोट मिळाली. त्याच्या मागोमाग 10 मिनिटांनी अजिंठा बोट होती. अजिंठा बोट मी पकडली, पण मालदार जाते म्हणजे 55 किंवा 50 मिनटामध्ये पोचते इकडे. आणि अजिंठा दरमजल करत 1.25 तासाने पोचतो. त्याच्यामुळे मी निवांत आलो. बाईक तर तिकडे होती, स्कूटर ठेवलेली मांडव्याला. तर त्याच्यानंतर इकडे मी पोचलो 5:30च्या नंतर. त्याच्यानंतर थोडा काळ पडायला लागला होता. त्यासाठी व्हिडिओ दुसऱ्या दिवशी आपण एंड करूया असं मी ठरवलं. आणि मग काल मी व्हिडिओ एंड केला नाही. तर थोडीशी खरेदी केली, आमची मीटिंग पण झाली. आणि मी ज्या कामासाठी गेलो होतो ज्वेलर्समध्ये, ते पण काम माझं झालेलं आहे. आणि मेन माझा प्रॉब्लेम काय झाला की माझ्या क्लिप होत्या त्या 2 चुकून डिलीट झाल्या. आणि माझ्या माईकची बॅटरी संपल्याच्यामुळे माझे काही व्हिडिओ म्यूट झाले आणि त्याच्यामुळे मला तो व्हॉइस ओव्हर करावा लागला. तर समजून घ्या तुम्ही. म्हणजे मांड्यावर मी सुटलो, बोटमध्ये बसलो. त्याच्यानंतर मी म्हटलं की माईक वगैरे पडेल कुठे चढताना उतरताना, म्हणून मी काढून ठेवला. पण बॅटरी याची डाऊन झाली होती आणि तिकडे गेल्यावर पण चालू केला. थोडंसं चालू झालं होतं, पण ते परत बॅटरी डाऊन झाली. त्याच्यामुळे काही व्हिडिओ माझे मला माहिती नाही पडल्याने म्यूट झाले ते. आणि तो व्हिडिओ आता मी संपवतो आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.